सातपूरला अशोकनगरमध्ये मायावती पवार यांचं शिवपूजा कलेक्शन हे रेडीमेड कपड्याचं दालन आहे। गेले 2 दिवस एक महिला दुकानात येऊन केवळ विचारपूस करून जात होती। तिसऱ्या वेळी ती दुकानात आली असता दुकान चालकाला संशय आला आणि त्यांनी या महिलेची चौकशी केली तेव्हा तिनं महागड्या साड्या चोरल्याची कबुली दिली। मायावती पवार यांनी हा प्रकार कथन केला। आली डायरेक्ट त्याला भाव विचारले साड्याची रेट काय, मग त्यानं सांगितलं इथं ही रेट आहे, तिथंची रेट आहे, या साडीची हे रेट आहे, त्या साडीची ते रेट असं सांगितलं। तिला कळून चुकलं की ह्या कोपऱ्यामध्ये सगळ्या हाय पैठाले। मग ती आली आणि डायरेक्ट अशी घेतली, साडीची घडी घेतली, वरतून घेतली आणि हा याचं तोंड इकडं होतं सचिनचं आणि इकडून घेतलं त्याचं बी खाली लक्ष 9वारची घडी घालत होता। येणे काय केलं, ती घेतलं तशी घडी घेतली ना डायरेक्ट अशी पदरात घातली आणि हा पदरा असा इथं गाठात घातली आणि हातात पिशवी अटकावी पुरताही सावसद निघून गेली। पहिल्यांदा येऊन गेली त्याच्या लक्षात नाही आलं, पण दुसऱ्यांदा आलं मग तिने भाव विचारले ना तो म्हणे या मावशीने काय घेतलं नाही, मला जाताना काय बोलले नाही, म्हणून त्याला क्लिक झालं आणि त्यानं हे लावलं काय गट 3-4 हजार मागे। महिलेचं वर्णन कसं होतं? महिलेचं वर्णन सावळी काळी सावळी बाई आहे, अशी नाकेळची आहे आणि उंच अशी तब्येतशीर आहे। तर ती आज आली तर आज नेमकी ती मी नव्हते इथं दुकानात, मुलगा आणि सुनबाई होती। त्यांनी त्याला पाहिली म्हणून मावशी असं आहे तुमचं नेमकं, म्हणून माझ्या साड्या आणून द्या, असंच मिटून घ्या। तर ती त्या सुनाला आवरायचं आणि पळायच्या बेतात म्हणून या प्रकरणी प्रमिला खेरनार या महिलेला पोलिसांनी अटक केली। नागरिकांनी चोरट्यापासून सावध राहावं असं आवाहन नगरसेवक सलीम शेख यांनी केलं। सातपूर कॉलनीमध्ये बुरट्या चोरांचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याचंही श्री कोपाटे साहेब यांनी लक्ष घालावं अशी मी त्यांना विनंती करतो। त्यांनी ही नाशिक शहरामध्ये अवैध धंद्यांच्या विरोधात जी मोहीम उघडली, या मोहिमेचं मी स्वागत करतो। या सातपूर कॉलनी परिसरात ज्या घरफोड्या झाल्या त्या घरफोड्या करणाऱ्या गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडून सातपूर कॉलनीतील रहिवाशांना न्याय द्यावा ही। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती। राजू चंद्र मोरे, दिशा न्यूज, सातपूर।